कर्जत तालुक्यातील आसल गावात सामाजिक कार्यकर्ते विजय दिलीप गायकवाड यांच्या पुढाकाराने आदियोगी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। कर्जत तालुक्यातील ही पहिलीच आदियोगीची मूर्ती असून महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। सकाळी विजय गायकवाड यांनी सपत्नीक मूर्तीचा अभिषेक करून पूजा केली। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या तलावाच्या बाजूला ही भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्या ठिकाणी आकर्षक बगीचाही फुलवण्यात आला असून त्याचे लोकार्पण महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात आले आहे। या सोहळ्याला हबप आत्माराम पवार, उद्योजक अजित सावंत, धनाजी गरुड, विलास अहिर, सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। विजय गायकवाड यांनी यावेळी सांगितले की माणसाला समाधान मिळावे यासाठी मी ही संकल्पना राबवली आहे। भविष्यात हे स्थान संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल। तसेच त्यांनी हे देवस्थान अधिक प्रसिद्ध करण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले। सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। आणि संकल्पना म्हणजे बऱ्याच दिवसापासून असं माझ्या मनामध्ये होतं तर बाबा इथेशी आपण एक प्रशिक्षण विधीसाठी कोणतंही स्थान असावं आणि ते स्थान म्हणून मग मी ऍक्च्युली शंकराचा भक्त आहे। अनेक वेळा मी उद्यांगा 12 ज्योतिर्लिंग 7 महिन्यामध्ये मी 11 ज्योतिर्लिंग केले आणि त्याच्यामध्ये माझी अशी संकल्पना होती एक माणसाला जिथे समाधान पाहिजे असते आणि ते समाधान कुठं असं होतं मग ते बघून मी एक ही संकल्पना घेतली। दिलीप गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे करण्याची मी तयारी केली। मागच्या शिवरात्रीमध्ये गेल्या वर्षीच्या त्याची स्थापना केली। आता नंदीची स्थापना केली आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिलं आदियोगीचं स्थान असेल आपल्या कर्जतमध्ये। पण आदियोगीचं स्थान हे कुठंच नाही। हे तुम्ही बँगलोरमध्ये जर बघितलं कर्नाटकमध्ये तर तिथे आणि दुसरं स्थान आपल्या इथं आहे आणि भविष्यामध्ये हे स्थान खूप म्हणजे लोकांना प्रेरणादायी असेल त्याकरता मी ही संकल्पना केली। परिसरामध्ये आणखी काही सुशोभीकरण किंवा वेगळ्या प्रकारचे आणखी देखावे तयार करण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत। प्रयत्न तर आहे तर आता मी 2-3 वेळा माजी आमदार सुरेश नाळ आणि आत्ताचे जे आमदार आहेत यांच्याकडनं ते सगळं प्रस्ताव दिला मी बाबा आमच्या इथे शिवकालीन तलाव पण आहे त्याच्या बाजूला आपण एक मंदिर उभं केलं आहे आणि त्याचं सुशोभीकरणासाठी तुमच्या माध्यमातून कोणता निधी उपलब्ध होत असेल तर तुम्ही तशी सुशोभीकरण करू शकता। रामकृष्ण हरी कैलास श्रीचंद्रमौली बहिंद माता मुकुटगळाली तारुण्य सिंधू भौधुकारी तो जबीन शंभो मजकोण बम बोले शिव 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 शंकर शिव शिव शंकर शिव शिव शंकर। या ठिकाणी ही शंकराची मूर्ती स्थापन झाली। त्याचं कारण दिलीप नामदेव गायकवाड यांनी अतिशय प्रयत्न करून ही मूर्ती आपल्या भारतामध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती नाही। त्या मूर्तीचं पूर्ण जोपासना करावं लागते। त्या मूर्ती असल्यानंतर ह्या मूर्तीचं शांतता तर दिलीप विजय गायकवाड यांनी यथासांग त्याची पूजा ठेवलेली आहे, त्याची स्थापना केलेली आहे। त्यामुळं आमच्या गावाला परिसराला याचा नक्की 100% लाभ होणार आहे आणि ह्या मूर्तीमुळे ह्या भागामध्ये आमच्या आसल ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये लोकांना शांती सुख आणि समाधान भेटणार आहे। त्या कारणाने त्या विजय गायकवाडचे परत मी धन्यवाद करतो की चांगलं काम करत असेल त्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याची भरभराट हो। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। हे आमचा गावदेव आणि शंकराची पिंडी वगैरे ही पूर्वीच्या काळापासून होती आणि म्हणजे जागृत देवस्थान आहे। म्हणजे भरपूर वर्ष झाली हे देवस्थान एकदम जागृत आहे। नवीन शंकराची मूर्ती इथे स्थापन झाली त्या संदर्भात काय सांगा? हे म्हणजे पूर्वीच्या काळात आता आजोबा पंजोबाच्या काळात कधी झाले ते काय तेवढं आठवत नाही आम्हाला। आता नवीन झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता नवीन कारण की हे नवीन झाले हे व्यवस्थित झालंय म्हणजे ही जे दिलीप गायकवाड यांनी तयार केलेलं आहे इकडे आता।